भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका। पाकिस्तानी विमान कंपन्यांसाठी हवाई क्षेत्र बंद करण्याबाबत हालचाली। उच्चस्तरीय पातळीवर हवाई क्षेत्र बंद करण्याचा विचार सुरू। पीओकेमधील दहशतवादी नेटवर्कवर प्रहार करण्याच्या भारताच्या हालचाली। कारवाईबाबत उच्चस्तरीय पातळीवर विचार विनिमय सुरू। पीओकेमध्ये 42 हून अधिक दहशतवादी तळ सक्रिय असल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटक येण्यास सुरुवात। मोठ्या संख्येने पर्यटक काश्मीरमध्ये दाखल। भदरवाहमध्ये पर्यटकांची गर्दी। अक्कलकोटमध्ये पाकिस्तानी झेंडा जात पहलगाम घटनेचा निषेध। छत्रपती संभाजीराजे चौकात विविध सामाजिक संघटनांतर्फे निषेध आंदोलन। दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी। जळगावमध्ये अजितदादांचा शरद पवारांना धक्का। माजी मंत्री सतीश पाटील अजितदादांच्या गळाला 3 मे रोजी हाती घड्याळ बांधणार। शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये तुरुंगात असलेले उपसंचालक उल्हास नरड शासकीय सेवेतून निलंबित। प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची वडेट्टीवारांची मागणी। बासरी वादक पंडित रोणू मुजुमदार यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान।